वासरू एक नंबर पडणार की बैल जाती जाईल वासरू कसं पडत असते हो. झाली आता 1-1.5 महिना राहिले बघू मग कसा रिझल्ट काय येतो त्यावर बघूया काय चालतंय चालतंय राऊंड मारून जावायचं म्हणजे आपल्याला माहिती झालं नाही 2 दिवसात येतो. तुम्ही हे माग जर मला माहित असतं राव मी 2-3 हेलपाट झालं. गिरेडी द्यायला घाण पडल्यावर तुम्हाला म्हणलं इथू म्हणले व्हायला म्हणले इथू म्हणला मी परत आठवड्यात फोन केला तुमचा फोनच उचलला नाही. मैदानावर गाठ पडलो नव्हतो. हा मैदानावर झालती भेट आपली. मग तुम्हाला म्हटलं नाही तुम्ही म्हणला 1-2 दिवसात सवड काढून येतो म्हणला बरं ठीक आहे म्हटलं परत मी 8 दिवसांत फोन केला तरी उचलला नाही. ते काय झालं माझं ही बैल ना अधिक ती पळायच्या नवनाथ मामा सांगितलं तर गाठ पडलं त्यावेळेस ते नाव काढलं बरोबर म्हणलं त्यांनी बी सांगितलं नाही वाटतं तुम्हाला. नाही बोललंच नाही काय सांगलीत गाठ घेतली बैल आलता त्यावेळेस. बैल किती दिवस ठेवायचे ठेवा आणि द्यायचा जर असला का मग मला फोन करायला मी बैल घेतो. तुम्हाला सांगितलं तेवढी इकेल का बैल. हा मग चालतंय चालतंय. हा सांगितलं आपल्या वासरं पडली चांगली तर ठेवा आणि जर साधं वाटलं तरी बैल मी घेतो कुणाला देऊ नका बैल. वासरं पडणार 100% याची वासरं 1 नंबर पडणार. काय नाही वासरं पडते बैल जाती जाय त्यामुळे वासराला काय अडचण नाही. गायची बैलाची आई चांगली बाप चांगला आजा चांगला सर्व म्हणजे त्याचं सर्व मेन बुडकाच चांगला असल्यामुळे वासरं का पडत नाही. आता तुम्हाला सांगू का मास्तरचा बैल होता का जवळ्या मास्तरनं आणलेला काशीद गुरुजीचा त्या बैलाला बैल वरट्याक निघणार फक्त आता तुम्ही सांभाळा नसल्यामुळे बैल बारीक राहिला नाही. अहो तुम्ही कमीत कमी फोनवर जर मला सांगितलं असतं बैलाला मटेरियल किती ठेवायचं चारायचं म्हणला तरी मी सांगितलं असतं राव. अहो नाही खाय ना काय करायला लागतंय. मी राव ते ह्याला दिगंचीला जाऊन मी प्युअर शेंगतेल किंवा करडी तेल तिथे मिळते दिगंचीला. जरी एखादा बैल खाय ना करणार तर तिथनं तेल आणायचं 1-2 किलो तेल आणलं तर तुम्ही पाठी फोडून खाते बैल. आता माझा खोंड खातच नव्हता इथं बारका. अहो आता गोळं 25 गोळं एका टायमाला दोन्ही टायमाला 50 गोळं म्हणजे जवळजवळ 2-3 आणि 3 6 किलो 7 किलो मटेरियल खाते 6 महिन्याचं खोंड. चालतं उद्या किंवा परवा 2 दिवसात नक्की माझं काही काम असू द्या येतो फिक्स. काम असलं तरीच नाही काम माझं असू द्या तरी काय कॅन्सल करून येणार म्हणजे येणार बैल. काय अवघडच केले ते. नाही बरोबर आहे पण तुम्ही मला विचार नाही हो. आज बैल राव कमीत कमी डोकी एवढा झाला असता बैल. आला विचारा काकान मला 1 कॉल जर केला असता मी स्वतः तिथं माझं काम सोडून आलो असतो. नाही तुम्ही पट्ट्यावर बोलला तर मला माहिती आहे मेटकर पट्ट्यावर बोलला होता पण त्या पळायच्या बैलामुळे मला कुठं जाता आलं नाही काय नाही. ह्या बैलाकडे वेगळं लक्ष त्या बैलाकडे वेगळं लक्ष ह्यातच घोळ झाला. मला माहिती तुम्ही व्यस्त असता म्हणून मी काकाला म्हणलं तर तुम्ही जवळ काढून आपण जाऊन घेऊन येऊ म्हणलं गाडी घालून तसं मेळ लागत नाही. नाही अनेक बी काय बैलाचं वय काय गेलं नाही आणि बैल मोठा होता अनेक बी जवळजवळ 1.5 फूट बैल उचलतोय. येऊन 1 राऊंड मारून जाऊ बघू नियोजन बदलू जरा खायचं नियोजन बी आणि त्याला दुसरं एक इंजेक्शन आहे काय बैलाचं हाड वाढायचं. हे आता कोणाला माहिती नाही बरं ठराविक शेतकऱ्याला माहिती आहे ते इंजेक्शन केलं. तुम्हाला सांगू का हा कुठला इंजेक्शन काय पण ते डॉक्टर ज्यावेळेस आपण आणलं होतं ना बैल त्यावेळेस 2 इंजेक्शन मारले पण ही मारली नाही ही हाडवाडीच मारलं नाही त्यांनी. मग कुठलाय काय माहितीच नव्हती नव्हतं माहिती नाव सांगितलं मी ते डॉक्टरला सांगता येते ना. ते इंजेक्शन केलं का नाही बैल खराब होतोय. हा ते हाडवाडीच इंजेक्शन केलं बैल वाढतोय आणि बैल खराब दिसतो. होय भाऊ येतो 2 नाही 2 दिवसात येणार तुमच्याकडं. नाही
नाही नाही बरोबर आहे. ठराविक थोडी वळूवाली सर्वेला एकमेकाला माहिती देत नाही. ठराविक लोक देते ती, बाकी देत नाही ती माहिती, सांगत नाही ती मुद्दाम. म्हणून तर मी तुम्हाला 2-3 अटकलं नवनाथ मामाला सांगले अटकलं म्हणलं लांगी मामा सांगा म्हणलं येऊन जाऊ द्या घराकडे म्हणलं. आणि मी आज एकटा मी मग तुमच्याकडे येऊन लगेच घेऊन सोडला असतो, पण मी हाय एकटा घरी 4-5 गाया आणि वासरा आणि लय ठिकाण आहे. नाही बरोबर आहे. मग आमची भांडणं झाली त्यामुळे